बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करत आहे लेखिका रेखा राव लिखित कथा अशी ही किमया. गेले कित्येक दिवस पावसाने नुसता धुमाकूळ घातला होता. 4-5 दिवसांच्या सतत धारेमुळे सगळीकडे पाणीच पाणी झालं होतं. रस्ते, रेल्वेचे रूळ 1.5-2 फूट पाण्याखाली बुडून गेले होते. अनेक झोपड्या, जुन्या इमारती जमीनदोस्त झाल्या होत्या. कित्येक झाडं मुळासकट उन्मळून पडली होती. टेलिफोन तारा तुटून गेल्या होत्या. पाण्याचे नाले, ओढे भरभरून वाहत होते. गाड्या, बसेस बंद झाल्यामुळे लोकांची फार कुचंबना होत होती. ऑफिसला कामाला जाणारे मुंबईकर वाहतुकीच्या अडथळ्यामुळे घरात टीव्ही बघत बसले होते. शाळा, कॉलेज बंद असल्यामुळे बच्चे मंडळी खुश होऊन क्रिकेटचा डाव खेळण्यात रंगली होती. पावसाच्या सरी डोक्यावर घेत खेळण्यात एक वेगळीच मजा येत होती. तर तरुण मंडळी खिडकीच्या कठड्यावर बसून बाहेरचा पाऊस पाहता मोबाईलवरून मित्रमैत्रिणीशी गुलगुलू गप्पा मारण्यात दंग होती. वेळ जात नाही आणि पावसाळी हवेत काहीतरी कुरकुरीत स्वादिष्ट तळलेलं खायला जिभा लवलवत होत्या. म्हणून नवरा मुलांकडून सारख्या फरमाईशी येत होत्या. त्यांना गरमागरम भजी, चिवडा, वडे, दाणे, सूप देता देता त्यांच्या नाकी नऊ येत होतं. घरातला कोठा संपत आला होता. बाहेर पडावं तर धो धो पाऊस. गृहिणींची फारच पंचायत झाली होती. आज पावसाने दया केली नाही तर उद्या पिठलं भातच खावं लागेल. सगळ्या वस्तू संपल्यात. वैतागून विद्या म्हणाली. आणि मला पाऊस उघडल्यावर कदाचित ऑफिसमध्येच मुक्काम ठोकावं लागेल. एवढं काम पडलंय, विजय म्हणाला. सगळीजण पाऊस थांबण्याची वाट पाहू लागले. काही दिवसांपूर्वी याच पावसासाठी आतुरतेनं वाट पाहणारे मंडळी आता तो कधी थांबतो या क्षणासाठी उत्सुक झालेले. अतिपरिचयात अवज्ञा म्हणतात ते सर्वच स्तरावर खरं आहे. अखेर पावसाला सर्वांची दया आली असावी. पहाटेपासून पावसाचा जोर थोडा कमी झाला. रुपेरी पिवळे पिवळे उन्हाचे कवडशे ढगातून डोकावू लागले. गेल्या 4 दिवसांपासून घरात, ऑफिसात अडकलेली मंडळी उल्लसित होऊन बाहेर पडली होती. बच्चे मंडळी पाठीवर दप्तराचं ओझं सांभाळत उड्या मारीत आनंदाने शाळेला जाताना दिसत होते. अडकलेल्या बसेस, वाहने, गाड्या माणसाने भरून भरून नव्या उत्साहाने जात होती. एकूण मुंबईचं पूर्ववत जीवन हळूहळू रुळावर येत होतं. विद्यानं सकाळीच ठरवलं की आत्ताच बाजारात जाऊन सर्व वाणी सामान, भाजी, फळे, खाद्यपदार्थ भरून ठेवायचे. पावसाचा नेम काय, घरचं सर्व आवरून ती पटकन बाहेरही पडली. आठवडाभर पुरतील इतकी भाजी फळं घेऊन रिक्षानं घरी आली. दोन्ही हातात जड जड पिशव्या, पर्स आणि दुपट्टा सांभाळत जिना चढतच होती की दुसऱ्या मजल्यावरच्या मनीबेननं हटकलंच. केम विद्या, जरा पाऊस थांबला रे थांबला की तू सकाळी सकाळी बाहेर पडलीसच. सवेरे एवढी काय खरेदी केली थैलीवरून? आई आव्हानाचे? तिच्या गुजराती कम मोडक्या मराठीत ती म्हणाली. कोणी येणार नाही मासी. ती वयाने मोठी असल्याने आम्ही तिला मासी म्हणतो. पण घरातल्या वस्तू संपल्यात. पुन्हा पाऊस लागला तर बाहेर जाणं कठीण, म्हणून थोडं वाण सामान, भाजी वगैरे आणली. मनीबेनच्या पुढच्या प्रश्नावलीतून सुटका करून घ्यायला मी म्हटलं. आधीच पिशव्यांच्या ओझ्याने हात भरून आलेले, चिखलाने पाय माखलेले, जिना चढून दम लागलेला. अशा परिस्थितीत बोलण्याचा अजिबात मूड नव्हता. पण नेहमीप्रमाणे मनीबेनच्या चांभार चौकशा असतो एकेका माणसाचा स्वभाव. समोर दिसल्यावर टाळून चालत नव्हतं. अजून एक जिना चढायचा होता. घशालाही कोरड पडलेली, धापही लागलेली. तशाही स्थितीत मी न थांबता जिना चढत राहिले. लॅच उघडून पिशव्या कोपऱ्यात टाकल्या. फॅन लावून पाय मोकळे करून सोफ्यावर टेकले तेव्हा कुठं जरा बरं वाटलं. मनीबेनचा असा राग आला होता, पण तिच्या समोरून गेल्याशिवाय दुसरा रस्ताच नव्हता. जिन्यासमोर तिचा फ्लॅट
आणि 24 तास फ्लॅटचं दार उघडं. दाराजवळच दिवाणावर फतकल मारून बसलेल्या भाजी निवडत असल्या मनीबेन समोर सतत येणाऱ्या जाणाऱ्यावर लक्ष. सोसायटीचा गुरखा सुद्धा अनेक वेळा जाग्यावर नसतो, असला तरी पेंगत असतो, पण मनीबेन सदैव अलर्ट, येणाऱ्या जाणाऱ्यावर बारीक लक्ष. त्याबद्दल आमची हरकत नव्हती, पण प्रश्नांचा भडीमार. कुठे गेली होतीस, काय आणलंस, कोण पाहुणे आले होते काल, हे कधी येतलं, 1 न 2, 1000 प्रश्न, चौकशा यांचा खूप त्रास व्हायचा. आता काही दिवसांपूर्वीचीच गोष्ट. माझ्या मावशीने तिच्या मुलाकरिता एका स्थळाची चौकशी करायला बोलावलं. मुलगा माझ्या सासरच्या नात्यातला होता. मावशी म्हणाली, विद्या, आमच्या शालनची पत्रिका चांगली जुळते, म्हणून मुलाच्या घरी जाऊन भेटावं म्हणते. उद्या तुला जमेल का माझ्या संगती यायला? हो चालेल. शुभस्त शीघ्रम. अशा गोष्टीत वेळ काढू नये. मग उद्या सकाळी 9:30ला पार्ला स्टेशनवर भेटशील? मग तिथूनच जाऊ. हो चालेल, मी नक्की येईन. सकाळी 9:30ला जायचे म्हणजे मोलकरणीचा प्रश्न होता. ती 10:30-11ला यायची. एरवी माझी चावी मनीबेनकडे असायची, कारण मासी दिवसभर जिन्याची राखण करीत दार उघडं ठेवून दरवाजात बसायची. ती बरोबर सर्वांना निरोप द्यायची. पण आता चावी ठेवली तर सकाळी इतक्या लवकर कुठे जाते, कशासाठी जाते, हे सर्व विचारणार, म्हणून मी मोलकरणीला दुपारी यायला सांगितलं. सर्व आवरून निघाले तर मासी तिच्या दारात नेहमीप्रमाणे हजर, भाजी निवडत बसलेल्या. सुविद्या, आज सकाळी सकाळी सिल्कची साडी नेसून कुठे चालली? पोरं शाळेतून जेवायला घरी येणार नाही? झाले. मनात म्हटलं, जाण्यापूर्वीच तू कामाचा विचका गेलास, आता कुठे जाणार? पण तसं काही न म्हणता मी म्हटलं, मी ना एका मैत्रिणीकडे चालले. एवढ्या लवकर? या प्रश्नाचं उत्तर न देता मी सरळ जिना उतरून खालीही गेले. आता तुम्हीच सांगा, आपण एका विशिष्ट कामासाठी जात असतो आणि आपल्यालाच त्या कामाची नीट कल्पना नसेल, अशा वेळी बाहेर पडताच कोणी विचारलं, कुठे चाललीस, का चाललीस, तर तुम्हाला काय वाटेल? काय उत्तर देणार आपण? तेच त्यांच्या बाबतीत विचारलं तर उडवाउडवीची उत्तरं देत. सदैव दार उघडं असल्याने मनीबेनकडे रंगकाम, घराची डागडुजी चालू असलेली दिसली. मी जिन्यातून वर जाताना डोकावत म्हटलं, मासी, घर सजवण्याचं काम काढलेलं दिसतंय. वा, छान. हां, चाले छे. एवढंच उत्तर देऊन गप्प बसल्या. बघता बघता मनीबेनच्या पोपडे उघडालेल्या धुरकट पांढरट भिंती निळ्या शार ऑइल पेंट लावून दिमाखाने चमकू लागल्या. काळ्या पांढऱ्या ठिपक्यांची फरशी जाऊन पांढरी शुभ्र स्पार्टेक्स जमीन चकाकू लागली. दारं, खिडक्या, ग्रिल्स जुनी वस्त्र टाकून नवं करकरीत वस्त्र परिधान केल्याप्रमाणे दिसू लागली. पाण्याच्या ओलाव्याने ओरबडून निघालेल्या भिंतीवर वॉटरप्रूफिंग कलर लावून सुरेख डिझाईन आलं. हॉलमधील जुन्या खुर्च्या, दिवाण जाऊन आकर्षक सोफा सेट आला. स्वयंपाकघरातील फळ्या माळा लावून सुबक चकचकीत सनमाईकची किचन युनिट व ट्रॉली आल्या. माठाऐवजी भिंतीवर ॲक्वागार्डचे बॉईल वॉटर फिल्टर आले. पाटाऐवजी ग्लास टॉपचे टॉवेल शेपचे काळ्या रंगाचे चकचकीत डायनिंग टेबल व त्याला शोभेलशा नक्षीदार खुर्च्या आल्या. सिमेंटचा ओबडधोबड ओटा जाऊन एल शेपचा काळ्या ग्रॅनाईटचा चकचकीत ओटा, त्यावर स्टीलची 4 शेगड्यांची चौकोनी गॅस प्लेट, बाजूला स्टीलचे बेसिन, जुनी तांब्या पितळीची भांडी एकदम गायब. सर्व कपाटात बरं, वरती काही नाही. सगळं कसं छान, सुटसुटीत, आखीव रेखीव, एकदम चित्रातल्या घरासारखं. हा मेघोर फारच नयन मनोहर रम्य होता. मी मासीला म्हटलं, वा मासी, तुम्ही तर आम्हाला एकदम चकितच केलं. पै पै साठवून त्याच्या व्याजावर इतकं छान घर सजविलं. अभिनंदन. खरंच तुमच्याकडून आम्ही धडे घ्यायला हवेत. छे ग, मी काही केलं नाही, हे त्यांच्या बाबांनी आणि मुलांनी केलं. नाक उडवत त्या म्हणाल्या,
मग खरी बातमी बाहेर आली की त्यांच्या निलेशचं लग्न ठरलं आणि त्यांनी घरच्या सुशोभीकरणासाठी सासऱ्याकडून बरेच पैसे घेतले. त्याचीही किमया मणीबेनच्या घरातून डोकावत होती. नंतरचे काही महिने मणीबेन मुलाच्या लग्नाच्या तयारीत गुंतल्या. त्यामुळं दार उघडं असलं तरी केम छो, क्यों जाओ छो ह्या प्रश्नातून सर्वांची तात्पुरती सुटका झाली होती. त्यामुळं प्रत्येकजण निर्धास्तपणे वर खाली जात होता. तरीही मणीबेनला विद्याशी म्हणजे माझ्याशी बोलल्याशिवाय चैन पडत नसे. एकेकाबद्दल विशेष जिव्हाळा, आपुलकी वाटते. यामागचे नक्की कारण काय असेल देव जाणे. नाहीतरी ना नात्याची ना जातीची, वयातही खूप अंतर. तरी मणीबेनला माझ्याविषयी आपलेपणा वाटायचा. काही नवे घेतले तर दाखवावे, सांगावेसे वाटत असे. मग मी तिच्या भावना ओळखून त्याचा आदर करीत असे. नाहीतरी बिल्डिंगमधल्या इतर स्त्रिया तिला फटकून बोलत, कपाळाला अठ्ठ्या घालून उत्तर न देता निघून जात. एक दिवस मी जिना चढत असताना मला बोलवून म्हणाल्या, विद्या, हा बघ भाऊसाठी साधलो लग्नाची साडी घेतली आहे, चांगली 10,000ची आहे, आवडली? हा बघ सोन्याचा सेट कसा आहे? खरं तर मला गडद लाल हिरवा रंग, त्यावर जरीचं भरपूर काम अजिबात आवडत नाही. सोन्याचा सेट तर पिवळा धमक बटबटीत, गळ्यात घालताच गळा खाली उतरावा इतका जड. एखाद्या साठीच्या म्हणजे मासीला शोभावा तसं डिझाईन. पण प्रत्येकाची आवड, त्यांचे रीतिरिवाज, मी काय बोलणार. वर मासीच म्हणाल्या असत्या, तुम्ही काल आजच्या पोरी नाजूक दागिने घालणार, डोळ्यांना दिसतच नाहीत. दागिना कसा 4 फुटावरूनही दिसला पाहिजे. त्यांचा हिरमोड होऊ नये म्हणून मी म्हटलं, छान आहे, पण साडी जरा सौम्य रंगाची घेतली असती तर. म्हणजे घेतानाच रंग उडाल्यासारखा घ्यायचा, मग 1-2 वर्षात पार जुनी दिसेल. अशा साड्या रोज कोण नेसतं. गडद रंग घेतला तर केव्हाही नवी वाटते. मासीच्या या हजरजबाबी स्वभावाला माझ्याकडे उत्तर नव्हतं. पण मग मी गप्प बसायची. गुजराती रीतिरिवाजाप्रमाणे मणीबेनच्या निलेशचं लग्न मुलीच्या गावी थाटात झालं. मणीबेन न विसरता धापा टाकीत बिल्डिंगमधल्या प्रत्येकाला आमंत्रण पत्रिका देऊन आल्या. आम्ही कोणी अहमदाबादच्या जवळच्या खेड्यात जाणं शक्य नव्हतं, पण न विसरता पैशाचा कवर व शुभेच्छा देऊन आलो. 2-2.5 महिन्याने आधीच गुडगुडीत असल्या मणीबेन शरीरावर अजून काही चरबीचे थर लेऊन ताज्या टवटवीत होऊन लेक सुनेसह परत आल्या. त्यांच्या अनुपस्थित आमची बिल्डिंग, खास करून आमची विंग, अगदी ओकी ओकी भासत होती. त्यांचा खणखणीत आवाज, रेडिओवरच्या गुजराती बातम्या, डाळ टोकळी उकळत असल्याचा किंवा राई हिंगाच्या फोडणीचा खमंग वास, या पार्श्वभूमीवर दारात लटकत असलेल्या पिंजऱ्यात पोपटाचा दिवसभर टॅर टॅर आवाज जिवंत झाल्यासारखा वाटत होता. आता सूनबाई आल्यामुळे रसोई तिला सुपूर्द करून त्या पूर्ण वेळ सोहळ्याची इत्यंभूत माहिती सांगायला मोकळ्या झाल्या होत्या. लग्नाला जाण्यापूर्वी इथे आल्यावर इथल्या लोकांसाठी मोठा हॉल घेऊन रिसेप्शन करणार आहे म्हणणाऱ्या मणीबेन फक्त तिथल्या सोहळ्याचं वर्णन सांगून बोर करीत होत्या. पण इथल्या रिसेप्शनचं नावही घेईनात. तेव्हा आम्ही दोघी तिघींनी त्यांना म्हटलं, मासी, तुम्ही रिसेप्शन कधी ठेवणार आहात? म्हणजे आम्हाला आहेर द्यायला बरं. आत्ता ग कसलं रिसेप्शन? लग्न होऊन 2-3 महिने झाले आणि रक्षाकडून चिवडा लाडूचं पॅकेट पाठवून दिलं, ते मिळालं ना, पुन्हा कशाला? हा, असं कसं? तुम्ही इतकं घर सुरेख करून घेतलं, ते पाहिलं, पण सुनेला कोणी पाहिलं नाही. इतकी वर्ष तुम्ही राहता तेव्हा एक छोटीशी पार्टी हवी. कुसुम म्हणाली, तुझ्या मुलाची मुंज केव्हा करणार आहेस? त्यातच करू. कुसुम लगेच म्हणाली, मी इथे करणार नाही आहे, गोव्याला देवळात करणार आहे. अगं बाई, पहिला तर छोकरो, वरून एकुलता, खर्च वाचवतेस की काय? तसं म्हणा हवं तर. मला लग्न मुंजीसारख्या गोष्टीवर वायफळ खर्च करायला आवडत नाही. त्यापेक्षा मी मोठा रंगीत टीव्ही घेईन. कुसुम म्हणाली, बघ विद्या, तुझी मैत्रीण काय म्हणते ते बघ. मासी माझ्याकडे वळून म्हणाल्या. मी म्हटलं, बरोबरच आहे तिचं म्हणणं, मलाही पटतं. आता काय बोलणार.
कपाळाला हात लावून गप्प बसल्या. तर अशा ह्या मणीबेन दिवसभर तोंडाचा पट्टा चालूच. तसा चौकशी करण्यात त्यांचा काही हेतू नसतो, पण उत्तर देणाऱ्याची परिस्थिती मात्र अनेक वेळा गंभीर होते. गेली अनेक वर्षे मणीबेन फ्लॅटमध्ये राहतात. मुंबईत फ्लॅटची दारं संबंध दिवस बंद असतात. पण मणीबेनला दिवसभर दरवाजा बंद करून आत कोंडून घ्यायला मुळीच आवडत नाही. तिच्या भाषेत सांगायचं तर खुली हवा आणि तडको येण्यासाठी दार उघडे हवेच. सतत फॅनचा वारा चांगला नाही आहे, हातापायांना वात येतो. यासाठी मासीने लोखंडी रुंद पट्ट्यांचे सरकते दार लावून घेतले आहे. ते आतून बंद असते, पण आतले लाकडी दार नेहमीच उघडे. त्यामुळे बाहेरचे सर्व दिसते, तसेच आतीलही. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्याला अवघडल्यासारखे होते. सून येण्यापूर्वी मासी पहाटे 4ला उठून सर्व स्वयंपाक आटपून 8ला जेवणाचे डबे भरून तयार ठेवीत, की मग सारा वेळ दिवाणावर बसायला मोकळ्या. त्यावरून बसून निवडणं, टिपणं, गुजराती पेपर चाळणं, फाटलेले कपडे शिवणं, बटन लावणं ही कामं करीत. थकल्या तर तिथेच आडव्या होत. खरं तर आत बेडरूम आहे, पण त्यांनी सिटिंग रूमची बेडरूम बनवली होती. 2 बाजूला 2 दिवाण, त्यावर पांढऱ्या चादरी आणि 2-2 तक्के व लोड. समोरच्या भिंतीवर ओळीने श्रीनाथजी, श्रीकृष्ण, संतोषी माता, शिर्डी साईबाबा इत्यादी देवदेवतांचे ओळीने फोटो. त्यावर मोठे कागदी फुलांचे हार. बाजूच्या भिंतीवर अनेक पिढ्यांचे पूर्वजांचे फोटो. कुणी पाहुणे आले तर दिवाणावरच बसायला हवं. लागूनच स्वयंपाकघर. त्याच्या तिन्ही बाजूंच्या फळ्यावर चकचकीत तांब्या पितळेची भांडी. सिमेंटच्या ओट्यावर माठ आणि एक फुलपात्र. एका बाजूला पाटा वरवंटा. ओट्याखाली एक चढवलेले बसायचे लाकडी पाट. मी अनेक वेळा म्हणायची, मासी, तुम्ही हे दिवाण बेडरूममध्ये ठेवून तेथील खुर्च्या टेबल बाहेर का ठेवीत नाहीत? म्हणजे तुम्हाला झोपायला बरे वाटेल. अरे, आम्ही थोडेच नवीन लग्न झालेले जोडपे आहोत. निलेशचं लग्न झालं की तो व बहू झोपेल. पण तिला कसं सांगणार की तू व माझे पती दार उघडं ठेवून झोपता तेव्हा आम्हा बायकांना येता जाता संकोच वाटतो ते. दार सतत उघडे. त्यातून मासी नाईट स्लीपर. त्यामुळे त्यांना कुठे न जाता सोसायटीतल्या प्रत्येक गोष्टीचा सुगावा लागतो. कुठे रंगकाम, सुतारकाम चालू आहे, कुणाकडे काय नवीन वस्तू आली आहे इत्यादी. अनेक वर्षे मासीकडे रंग नव्हता काढला की नव्या वस्तू घेतल्या होत्या. खरं तर त्यांची तिन्ही मुलेही कामाला लागली होती. शिवाय काकाही नोकरी करत होते. तरीही मासीची नकार घंटा सदैव चालूच असायची. घरात मिक्सर, इस्त्री, टीव्ही या हल्लीच्या गरजेच्या वस्तूही नव्हत्या. त्यांची मुलंही या वस्तूशिवाय कशी गप्प बसायची समजत नसे. मग माशी, ही चटणी जरा तुझ्या मिक्सरवर वाटून दे कुसुम, तुझी जरा इस्त्री दे, म्हणून वस्तू मागायच्या. त्यांच्या वयाकडे पाहून नाही म्हणवत नसे, पण अशी काटकसर करून पै पै का साठवतात हे उमगत नसे. वर म्हणत असे, दक्षाचं लग्न करायचं आहे, आमच्यात फार खर्च करावा लागतो, तुमच्यासारखं नाही. ऐकून ऐकून एकदा मी म्हटलं, पण मासी, दक्षा नोकरी करते. आत्तापर्यंत तिच्या लग्नाचे पैसे तुम्ही व तिने साठवले असतील. परत 2 मुलगेच असल्यामुळे तुमची बेरीजच होईल, डबल खर्च भरून येईल. ते होईल तेव्हा होईल, पण आधी दक्षाचं लग्न करायला हवं. माशीचं हेच खटकायचं. स्वतःचे पैसे साठवून त्या इतरांच्या वस्तू वापरायला मागायच्या. त्यांनाही छायागीते, सिनेमा पाहायला आवडायचा. पण खर्च होतो म्हणून टीव्ही, मिक्सर, इस्त्री एवढंच नाही तर फॅनसुद्धा घेतला नव्हता. त्यांची तिन्ही वाढती मुलं कशी तरी तक्रार न करता कशी गप्प बसतात याचं आम्हाला सर्वांना आश्चर्य वाटायचं. पण माशीचा वचक दांडगा, त्यात वाद नव्हता. त्यांची मुलगी दक्षा स्वतःच्या चुडीदार खमीसला इस्त्री करायची आहे म्हणून आळीपाळीने कुणाकडून तरी मागून घ्यायची, पण कधी इस्त्री भैयाकडे द्यायची नाही किंवा इस्त्री विकत घेतली नाही. वर मासी स्पष्टीकरण द्यायच्या, इस्त्रीवाला कपडे हरवतो, नाहीतर जाळून छान घडी करून आणतो. बटाटे, कडधान्य डब्यामध्ये चांगले शिजत नाही म्हणून 10 मिनिटांसाठी दुसऱ्यांचा प्रेशर कुकर मागायच्या. पण स्वतःचे पैसे खर्चून कधी प्रेशर कुकर घेतला नाही.
आजकाल झोपडीत राहणाऱ्या कामकऱ्यांकडे सुद्धा प्रेशर कुकर असतो. मग मासींना न परवडायला काय झालं? या बाबतीतही त्यांचं उत्तर हजर. अगं, प्रेशर कुकरमध्ये भात चांगला होत नाही. डब्बामा शिजवलेला भात व डाळ याची चवच वेगळी. अशा मासीकडे अचानक एक दिवस विटा, रेती, रंगाचे डबे, सिमेंट आणि मजुरांची आत बाहेर हालचाल दिसू लागल्यावर आश्चर्य नाही वाटले तर नवलच. मी विचारलं, काय मासी, जोरात काम सुरू झालेलं दिसतं? कोण खबर, आमच्या निलेश हरीशने काहीतरी डोक्यात खूळ घेतलंय. हल्ली पोरांना सर्व मॉडर्न लागतं. मग एक दिवस मैत्रिणीकडून सुगावा लागला की मनीबेनच्या मोठ्या मुलाचं निलेशचं लग्न ठरलं व साखरपुडा झाला. मनीबेननं याचा सुगावाही लागू दिला नाही. दुसऱ्या दिवशी खाली उतरताना मासीला मुद्दाम म्हटलं, मासी, हार्दिक अभिनंदन, आता लवकरच सासूबाई होणार म्हणे. पण कुणाला पत्ता लागू दिला नाही. म्हणजे तनही खबर नथी? अगं, 4 वर्ष आधी त्याची सगाई झाली आहे. आधी दक्षाचं उरकावं म्हणून वाट पाहिली, पण सुनेचे वडील म्हणाले फार वाट पाहिली आता. आता लग्न लवकर उरकून टाकू. मुलीची 12वी सुद्धा पास झाली. मग म्हटलं या उन्हाळ्याच्या सुट्टीत करू. गावी जाऊन मुलाचं लग्न करून आले. कधीतरी दक्षाने चिवडा लाडूंचं छोटंसं पॅकेट दिलं, पण सोयीस्करपणे रिसेप्शन देणं टाळलं. कित्येक महिने झाले तरी सून कधी दिसली नाही. म्हणून मासीला म्हटलं, तुमची सून कुठे दिसत नाही, नोकरी करते का? छे छे, मला नोकरी करणारी बहू बिलकुल नको, म्हणून मी निलेशला आधीच सांगितलं होतं. म्हणून तर मुंबईची मुलगी न करता गावशी केली ना. म्हणजे ही गोम आहे तर. नंतर असंही ऐकलं की निलेशही त्याच्या ऑफिसमधल्या एका मुलीशी खास मैत्री होती. कुठूनतरी मासीच्या कानावर आलं आणि त्याने त्वरित गावी जाऊन मुलाचा साखरपुडा ठरवला. मी मासीला म्हटलं, TV पाहायला येताना तुमच्या सुनेलाही घेऊन या, म्हणजे तिची ओळख होईल. तिला आवडत नाही. ती खूप शांत आहे, बाहेरही जात नाही. घरची कामं करायला खूप आवडतं तिला. मनात म्हटलं, काम करायला आवडते की तुम्ही तिला कामाच्या रगाड्यात अडकवलंय? नेमकी सून आल्यापासून घरची मोलकरीण गायब झालेली दिसत होती. कुठल्या तरुण मुलीला TV पाहायला आवडत नसेल? पण मनीबेननं तिला आवडत नाही या सबबीवर कामाच्या गाण्याला जुंपून ठेवली होती. बिचारी सून, तिची खूप दया यायची. नाही म्हणायला पहिल्या दिवशी आमच्या म्हणण्याला मान देऊन सुनेला बाहेर बोलावलं. त्यानंतर ती कधीच दिसली नाही. मग कधी कपडे वाळत घालताना, भाजी वाण सामानाच्या जड पिशव्या घेऊन येताना किंवा दळणाचा मोठा डबा घेऊन येताना जिन्यात दिसायची. पण कधी नवऱ्याबरोबर फिरायला जाताना, बोलताना दिसायची नाही. वाटायचं काय हा सुशिक्षितपणा. ही मनीबेन गेली 40 वर्षे मुंबईत राहते. स्वतःला चांगली सभ्य म्हणवते. येणाऱ्या जाणाऱ्यांची आस्थेने विचारपूस करते. स्वतःचा जीव खिळवून घेते आणि सुनेला, एवढी शिकली सवरलेली 17-18 वर्षांची यव्वना रीतिरिवाजांच्या शृंखलेत अडकलेली, सासू सासऱ्यांना देव मानणारी, त्यांच्यापुढे नतमस्तक होऊन डोक्यावर पदर उडून निमूटपणे जगणारी ही तरुणी 21व्या शतकात वावरते हे पाहून आश्चर्य वाटले. जग इतकं धावतंय. आजूबाजूला स्त्रीमुक्ती, स्त्री शक्ती, हुंडाबळी यांची निदर्शने, चळवळी, मोर्चे चालतात. प्रत्येक क्षेत्रात पुरुषाच्या बरोबरीने स्त्री आपलं कर्तृत्व दाखवते आणि आपल्या नजरेसमोर एक सुंदर मुग्ध कलिका कोमेजते आहे. हे पाहून मन सुन्न व्हायचं. पण मनीबेन एकदम खुशीत होत्या. मला फार छान सून मिळाली आहे म्हणून तिचे गोडवे घात होत्या. त्यांचा चंद्रमुखी गोल चेहरा दिवसेंदिवस चंद्राच्या कलेसारखा गोल वाढत होता. तोंडावर लाली पसरत होती. पण सुनेचा चेहरा अमावशेसारखा काळवंडत चालला होता. चेहऱ्याचा टवटवीतपणा लोभ पाहून खुरट्या गवतासारखा सुकत चालला होता. चेहऱ्यावर शांततेचा मुखवटा चढवून ती वावरताना केविलवाणी दिसत होती. एक दिवस जिना उतरताना समोर भिंतीवर टांगलेला LCD TV पाहून मी अचंबित झाले. क्षणभर थांबून म्हटलं, वा मासी, तुम्ही तर धक्क्यावर धक्के देत आहात. अगं, सुनेच्या वडिलांनी निलेशच्या वाढदिवसाला दिलाय. मग मोठ्याने TV लावून त्या आवाजाच्या पार्श्वभूमीवर अधिक जोरात बोलू लागल्या. मग बघता बघता सिटिंग रूममध्ये वॉल युनिट आलं.
त्यावर म्युझिकची साधनं, DVD विराजमान झाला. स्वयंपाकघरातून प्रेशर कुकरची शिट्टी ऐकू येऊ लागली. निलेश दिमाखाने बाईक घेऊन ऑफिसला जायला लागला, पण कधीही त्याच्या बायकोला मागे बसून जाताना पाहिलं नाही. ती बाईक ही सासऱ्याकडून भेट म्हणून मिळाली असं बाहेरून कळलं. निलेशच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला वॉशिंग मशीन आणि मायक्रोवेव्ह भेट म्हणून मिळालं. ते दाखवायला मासीनं खास आम्हाला बोलावलं. मासीच्या घरातल्या नव्या नव्या आधुनिक वस्तू बघण्यात आम्हाला आनंदच होता. काळाप्रमाणे प्रत्येकानं बदललं पाहिजे, स्वतःमध्ये बदल घडवून आणायला पाहिजेत, पण कुणाच्या जोरावर? हे सगळं सुनेच्या माहेरकडून येतंय हे पाहून फार फार वाईट वाटत होतं. सुनेच्या रूपाने मासीच्या घरात पैशाचं झाड आलं होतं हे नक्कीच. या राबणाऱ्या झाडाला कोणतं खतपाणी मिळतंय, कसं बहरतंय, याचा शेवट कसा होईल ही एक गोमच आहे. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.